मी बनवणार आहे याचा पालक राईस. असं खूप छान पालकाचा भात बनवू शकतो आपण. हे 10-15 मिनटं भिजून मी याला शिजायसाठी ठेवलेलं आहे. हे पालक धुवून सुकून घेतलेले आहे मी, एक जुडी सगळी. पालक आपल्याला 5 मिनटं याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. अशी पालक झाली. पालकाचं पाणी बिलकुल आपल्याला काढायचं नाही. पाणी आपल्याला याच्यामध्ये थोडंसंच घालायचं आहे, अशी की पालक शिजली पाहिजे. अशी खूप छान आता आपली पालक तयार आहे. पालक आपल्याला मिक्सरमधून पिसून घ्यायचे आहे. एकदम पेस्ट नाही करायचं आपल्याला, हे असं थोडी घालून ठेवायचं. बघू शकता अशी तयारी करून घेतली मी. कांदा, मिरची, कढीपत्ता, पालक आणि हे रोस्टेड शेंगदाणे होते. याच्यामध्ये थोडंसं डाळ आहे आणि भात असा एकदम असा मोकळा झाला पाहिजे आपल्याला. व्यवस्थित टाकला की त्याला म्हणजे असं छान दिसला पाहिजे. फोडणीला मी जिरं घालते, राई घालते, कढीपत्ता घालायचं, सवय हिरवी मिरची आणि तर थोडंसं फ्राय करून घ्यायचं याला. हे जे थोडं डाळ आणि शेंगदाणे ते पण टाकायचं तेलामध्ये. थोडंसं तेल टाकलं तरी चालते, जास्त तेलाची गरज नाही आपल्याला. कुठलाही मसाला आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही. हळद आणि मीठ आपले हेच मसाले आहेत. या भातासाठी तुम्ही तूप वापरू शकता किंवा तेल. आता हे छान भाजलेलं आहे आपलं. पालक टाकून द्यायची. पालक तर आपली पूर्ण तयारच आहे. आता याच्यामध्ये भात टाकू. करायला पण खूप सोपी आहे आणि कुठलाही मसाला नाही आणि चवीला पण खूपच छान असते. असा भात तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूप छान तुम्हाला आवडेल आणि लहान मुलाला तर खूपच आवडते. बघू शकता किती छान दिसते आणि याची चव पण अशी छान आहे. नक्की ट्राय. सोबतच संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा.